नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील दमदार अभिनेत्री माधवी निमकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल. 17 मे 1984 रोजी महाराष्ट्रातील खोपोली येथे जन्मलेली माधवी निमकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः खलनायिकेच्या भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. माधवी निमकर यांच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाची सुरुवात एका अनपेक्षित प्रसंगातून झाली. त्या आपल्या चुलत बहिणी अभिनेत्री सोनाली खरे यांच्यासोबत ई-टीव्ही मराठीच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शक संतोष ऐच्छिक यांच्या नजरेत त्या आल्या आणि त्यांनी गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. याच कार्यक्रमातून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी रंगभूमीकडे वळत शहाण्याचे खावे बसून, सुरक्षित अंतर ठेवा, बायकोच्या नकळत, पहचान कोण आणि गेट वेल सून यांसारख्या नाटकांमध्ये काम केले. सुरक्षित अंतर ठेवा या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ऊन पाऊस, 4 दिवस सासूचे, कुंकू, पुढचं पाऊल, स्वप्नांच्या पलीकडले, जावई विकत घेणे आहे, माझ्या नवऱ्याची बायको, हम तो तेरे आशिक है आणि सुख म्हणजे नक्की काय असतं, अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी शेळके पाटील ही खलनायिकेची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेली भूमिकांपैकी एक ठरली. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षक त्यांच्यावर रागही व्यक्त करत होते, पण हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा सन्मान होता. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका हा पुरस्कारही मिळाला. माधवी निमकर यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बायकोच्या नकळतच, असा मी तसा मी, धाव धाव, सगळं करून भागले, संघर्ष, पावनखिंड आणि शेर शिवराय यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. विशेषतः पावनखिंड चित्रपटातील गौतमाबाई देशपांडे आणि शेर शिवराय चित्रपटातील सौराबाई या ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर माधवी निमकर यांनी 2014 मध्ये विक्रांत कुलकर्णी यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला रुबेन कुलकर्णी नावाचा मुलगा आहे. अभिनयासोबतच ते आपल्या कुटुंबालाही तितकाच वेळ देतात. आज जवळपास 2 दशकांहून अधिक काळ मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या माधवी निमकर या त्यांच्या दमदार अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की मेहनत, सातत्य आणि अभिनयावरील प्रेम असेल तर प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून जाते. तुम्हाला माधवी निमकर यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.